लोकमान्य टिळक पुण्यतिथी. सर्वप्रथम आपण लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन करू. आजचा जो कार्यक्रम होता आपण दरवर्षी घेतो, या वर्षी बरोबर 9वी स्पर्धा आली आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी मी सगळ्यांची भाषण ऐकण्याचा प्रयत्न केला. कारण काय मला पुढे जे बसलेले होते ना पुढेचे ते खूप चुळबुळ करत होते, परंतु काही मुली खूपच सुंदर बोलल्या, स्पष्ट आवाज शब्द आणि त्यांना जे विचार मांडायचे होते ते त्यांनी व्यवस्थित पोहोचतील असे विचार मांडले. आणि मुलांमध्ये सुद्धा बरेच नवीन मुलांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि चांगला प्रयत्न केला. प्रत्येकाला इथे येऊन बोलता येणं आवश्यक आहे. त्याचा नंबर येऊ अथवा न येऊ, नंबर येणं, यश मिळणं या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा असाही हट्ट नको की प्रत्येक वेळेला मला नंबर मिळाला. नवीन असतील त्यांचे सुद्धा नंबर यावेत म्हणजे त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. फक्त काही गोष्टी मला इथे जाणवल्या तर त्या मुद्दाम मी तुम्हाला सांगते, विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगते. पण जे 4-5 विषय होते तुमच्या शिक्षकांनी विषय विचारपूर्वक ठेवले होते तुमच्यासाठी. 9वी-10वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना जरा विचार करायला लावणारे विषय आणि एकच विषय लोकमान्य टिळकांचा होता. लोकमान्य टिळक एक वृत्तपत्र संपादक. आता कधी कधी काय सार्थक प्रमोद कदम यांचा नवीन दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस. आपण 2 उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी जाहीर केली आहे. सोनम सूर्यकांत गोरे, तृतीय क्रमांक दिमिषा अनिल नाईक, तृतीय क्रमांक मानसी संजय आईवडी आणि प्रथम क्रमांक कोणाला असेल? केस करा. दुर्गा महेश पाटील. या मानकऱ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या.